राज्यात पुढचे 5 दिवस आता जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला। यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय आणि फळबागांचं नुकसान झालंय। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पुढील 15 दिवस या 10 जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन नाही इतका भयंकर असा मोठा पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये पडणार असल्याची मोठी अपडेट आता या ठिकाणी समोर आली आहे। सलग 15 दिवसासाठी हा पाऊस पडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आजपासून सर्वात मोठ्या पावसाला सुरुवात होत आहे, ज्यामध्ये या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा त्रास आता सहन करावा लागणार आहे। कारण मोठा पाऊस सलग पुढील 15 दिवस या ठिकाणी पडत असल्याने यामध्ये पेरलेल्या पिकांना मोठा धोका असल्याचं देखील या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। पेरलेली पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्यापासून सलग दररोज पाऊस मुसळधार पडत आहे। त्यातच आजपासून पुढील 15 दिवस सलग पाऊस पडणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। यामध्ये कोणताही त्या ठिकाणी खंड नसणार आहे। पुढील 15 दिवस सलग पाऊस एकसारखा तुफान कोसळणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये 15 दिवसांसाठी सूर्यदर्शन सुद्धा होणार नसल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वाईट आणि धक्का देणारी बातमी समोर आली आहे। तसेच काही जिल्ह्यांमध्ये आता आनंदाची बातमी देखील आता या ठिकाणी आता पावसाबद्दल समोर आलेली आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील 15 दिवस सलग पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सूर्यदर्शन होणार आहे असा सविस्तर अंदाज आता हवामान खात्याने काय जाहीर केलाय तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे समजणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये एक विशेष वेगळी कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यात पुढील 15 दिवस सलग पाऊस पडेल व काही जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊसच पडणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। कारण सर्व शेती पावसावरच अवलंबून असते। पेरलेल्या पिकांना जास्त पण पाऊस चालत नाही आणि कमी स्वरूपाचा पण पाऊस चालत नसतो। जर जास्त पाऊस पडला तर शेतीमध्ये पाणी साचून त्या ठिकाणी आता पेरलेल्या पिकांची जी पाने असतात तर ती पिवळी पडतात, पीक जोमाने वाढत नाही। आणि जर पाऊसच नाही पडला, कमी पडला तर मात्र पेरलेलं पीक व्यवस्थित त्याची वाढ होत नाही। त्यातच आता आजपासून या 10 जिल्ह्यांमध्ये इथून पुढे 15 दिवस सलग आता मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार अतिवृष्टी सुद्धा होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। या 15 दिवसामधील 5 ते 6 दिवस या ठिकाणी असेच त्या ठिकाणी भयंकर वर्तवण्यात आले की ज्यामध्ये शेतामधील जी पिके पेरलेली आहेत तर ती पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। एका सर्वेनुसार असं या ठिकाणी लक्षात आलंय की शेतामध्ये जर सलग 10 दिवस पिकामध्ये पाणी जर त्या ठिकाणी पावसाचं साचून राहिलं तर पिकांची मुळे कुजून जात असतात, खराब होत असतात अशी शक्यता सांगण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ मध्यम स्वरूपाचा पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, तसेच नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ इथून पुढे बंद होण्याची शक्यता आहे याची सविस्तर अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। बघा, तुम्हाला वाटत असेल अशी का परिस्थिती झाल्या, परंतु बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये एक विशेष वेगळंच वातावरण तयार झाल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आता पडणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस सलग एकसारखा न थांबता पाऊस या ठिकाणी पडणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये इथून पुढे पाऊस पडणार नाही। काही जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन लगेच होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये 15 दिवसासाठी सूर्यदर्शन होणार नाही। अशा प्रकारचा मोठा धोका आता या ठिकाणी पावसाचा जाहीर केला आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून साधा सुद्धा नाही डबल तीव्रतेचा या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे। कारण बंगालचा उपसागर आहे आणि अरबी समुद्र आहे, त्यामध्ये कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या या 10 जिल्ह्याकडे आजपासून सरकत आहे।
जे पुढील 15 दिवस सलग पाऊस पडणार असल्याची अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। याचा परिणाम जो आहे, याचा फटका जो आहे, तर शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली, कारण शेती पिकांना जास्त पाऊस या ठिकाणी चालत नसतो। तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरला असेल, कापूस पेरला असेल, तसेच मटकी असेल, तूर असेल, मका असेल, कोणतीही पिके जर पेरली असतील तर कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आजपासून इथून पुढे 15 दिवसासाठी सलग पाऊस राहणार आहे, त्या ठिकाणी सूर्यदर्शन सुद्धा होणार नाही, अशा प्रकारचा रेड अलर्ट या 10 जिल्ह्यांना या ठिकाणी आता वर्तवण्यात आले आहे। आज त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होते आहे। या 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा देखील त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। घराघरामध्ये पाणी शिरणार, शेतीमध्ये पाणी साचणार, नदी नाले दुथडी भरून वाहणार, धरण साठ्यातील पाणी प्रचंड पातळीने वाढणार, नदीचं पात्र मोठ्या प्रमाणात भरून त्या ठिकाणी नदीकडेच्या जी गावे आहेत तर ती पाण्याखाली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा संपूर्ण राज्याला आता पुढील 15 दिवसासाठी या 10 जिल्ह्यामध्ये झोडपून काढणार असल्याचं एक भयानक चित्र आता या ठिकाणी आता दिसायला सुरुवात या ठिकाणी झाल्या। पावसाळ्यातल्या सगळ्यात भयंकर इशारा आत्तासाठी देण्यात आलेला आहे। मागील 1 महिन्याच्या पाठीमागे पाऊस त्या ठिकाणी थांबलेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता लागली होती, परंतु अचानक मोठ्या पावसाला कालपासून सुरुवात झाल्या। त्या ठिकाणी मागील आठवड्यापासून आता मागील त्या ठिकाणी बुलढाणा असेल, बीड असेल, मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। तसेच आज एक धक्कादायक अंदाज या ठिकाणी आलाय, तो म्हणजे पुढील 15 दिवस सूर्यदर्शन नाही, पुढील 15 दिवस सलग एकसारखा पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये कोसळणार आहे। प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिलाय, त्यामुळे तुम्हाला या 10 जिल्ह्यांची यादी देखील आम्ही पुढे दाखवणार आहे। त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। जर या यादीमध्ये तुमच्या या जिल्ह्याचं नाव असेल तर पुढचे 15 दिवस तुमच्यासाठी अत्यंत धोक्याचे असणार आहेत। तुम्ही जर शेती पिकासाठी त्या ठिकाणी वाट बघत असाल, जर तुम्ही पुढील 15 दिवसाचा जर त्या ठिकाणी अंदाज जर शेती पिकासाठी लावत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत फायद्याचा आहे, कारण 10 जिल्ह्यामध्ये डबल तीव्रतेचा त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलाय। या पावसाळ्यातला सर्वात भयंकर मोठा रेड अलर्ट आता देण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्वांनी सावधान जायचं आहे। हवामान विभागाने तीव्र अंदाज या ठिकाणी जाहीर केलाय, जो आता मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। काय झाले बघा, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा, एक वेगळाच पट्टा कमी दाबाचा निर्माण झाल्यामुळे आपल्या राज्यामध्ये 3 विभाग पडलेत, म्हणजे काही जिल्ह्यामध्ये पुढील 15 दिवसासाठी सूर्यदर्शन अजिबात होणार नाही, मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, तर काही जिल्ह्यामध्ये इथून पुढे पाऊस त्या ठिकाणी बंद होणार आहे, तर काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्यामधील असे पण काही 5-6 जिल्हे आहेत ज्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढगफुटी सुद्धा होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मोठा पूर येण्याची शक्यता आहे, नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे, नदीकाठच्या गावांना त्या ठिकाणी मोठा धोका असल्याचं सांगितलंय। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आजपासून पुढील 15 दिवसासाठी असणार आहे याची अपडेट तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगणार आहे। समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा या ठिकाणी होऊ लागलाय, ज्यामुळे याची ऊर्जा अनेक पटीने आता वाढल्या। त्याच्यासोबत अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र आता होऊ लागले आणि 2 प्रणाली एकत्र झाल्यात। या संगमामुळे हवेत एक चक्राकार स्थिती आता या ठिकाणी आता बनलेली आहे आणि ही चक्राकार स्थिती जी आहे तर यामध्ये वादळी वारा देखील आता येणार असल्याची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती देखील या ठिकाणी होणार असल्याची समोर आली आहे। आता जे वादळी वारा आहे तर या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांना धोका पोहोचू शकतं। वारं जमिनीच्या दिशेने येताच सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्या ठिकाणी आता वाढत असतात, तिथेच ढगांचा प्रचंड मोठा समूह तयार होतो आणि एका ठिकाणी तुफान पाऊस कोसळेल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे। याला ढगफुटी सदृश्य पाऊस असं म्हटलं जातं। त्यामुळे 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। बघा, या पावसात कोणीही सापडू नये, त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून, हवामान विभागाच्या माध्यमातून तुम्हाला काही सूचना देखील सांगण्यात आल्या।
कारण धोक्याची तीव्रता तुम्ही समजून घ्या। या 15 जिल्ह्यामध्ये पुढील 15 दिवस त्या ठिकाणी 10 जिल्हे जे वर्तवलेत तर त्यासाठी 15 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। आता त्या ठिकाणी सरकार ॲक्शन मोडवर आले, कारण पुढील 15 दिवस भयंकर तुफान मोठा पाऊस पडणार आहे। यामध्ये जे नदीकाठचे घर आहेत, नदी नाले त्या ठिकाणी तुफान भरून वाहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे। नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी असं सांगितलंय। घरामध्ये पाणी शिरणार, या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, त्या ठिकाणी दरडी कोसळण्याची भीती आहे। त्यामुळे विशेषतः घाटमाथ्यावर नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना, लोकांना, शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे अत्यंत गंभीर इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मागच्या काही दिवसापासून या ठिकाणी एक आठवड्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। अचानक ढगफुटी सदृश परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। 10 जिल्ह्याच्या भक्ष्यस्थानी कोण कोण पडणार आहे? राक्षसी वेगाने ढगफुटी सदृश पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे तुम्ही आता सावधान जायचं आहे। तुमच्या मनात जो प्रश्न येत आहे तो म्हणजे कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पुढील 15 दिवसांसाठी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार आहे, यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। बघा, यामध्ये सांगितले की 10 जिल्ह्याव्यतिरिक्त हवामान खात्याने डबल रेड अलर्ट दिलाय, पण ऑरेंज अलर्ट आणि पुढील 15 दिवसासाठी येलो अलर्ट दिलेले जिल्हे म्हणजे 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय, 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय आणि 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार व कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार तसेच अतिवृष्टी होणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये काय अंदाज वर्तवलाय तीच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। महाराष्ट्रासाठी एक प्रकारे धोक्याची घंटा या ठिकाणी सांगण्यात आल्या। हवामान विभागाने त्या ठिकाणी प्रचंड मोठा धोका असल्याचं सांगितलंय। त्यामुळे पुढील 15 दिवसासाठी या 10 जिल्ह्यामध्ये मोठं धोक्याचं असणार आहे। ढगफुटी सदृश पाऊस होणार। सगळ्यात पावसातला हा विनाशकारी पाऊस त्या ठिकाणी आता मोठा 15 दिवसांसाठी दाखल होतोय। बघा कोणकोणते जिल्हे आहेत, यामध्ये पुणे पहा, पुण्यामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठची जी गावे आहेत तर त्यांना धोका होणार असल्याचे सांगितले। त्यानंतर सातारा जिल्हा सांगितलाय। सातारा जिल्ह्याचा जर या ठिकाणी विचार केला तर घाटमाथ्या जो परिसर आहे म्हणजेच कोयना भाग जो आहे तर या धरणामध्ये त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचा अतिवृष्टीचा धोका, दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे घाटामध्ये प्रवास शक्यतो टाळा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी सांगितलाय। पंचगंगा नदीची पातळी आता वाढू शकते, यामध्ये नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा वर्तवण्यात आलाय। तसेच यामध्ये ग्रामीण भागात पूर परिस्थिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा। किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि अतिमुसळधार पाऊस होणार। त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा सुद्धा देण्यात आलाय। त्यानंतर रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर यासारख्या शहरांना रत्नागिरी जिल्ह्यातील मोठा धोका अतिवृष्टीचा या ठिकाणी असणार असल्याचं सांगितलंय। बघा, त्यामुळे धोक्याच्या पातळीवर ज्या ठिकाणी गावे आहेत त्यांनी आता स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। त्या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये विजेचं असणारं, वीज कडकडत असल्यामुळे त्या ठिकाणी झाडाजवळ तुम्ही झाडाखाली थांबू नका, पाण्याच्या ठिकाणी थांबू नका, कारण यामध्ये वीज जास्त पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। नदी नाले ओढे यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जवळ जाऊ नका अशी शक्यता या ठिकाणी सांगण्यात आल्या। जर तुम्हाला गरज नसेल तर लाईटचे स्विच बंद करा असं सुद्धा सांगण्यात आलंय। आता या 10 जिल्ह्यामध्ये गंभीर असा धोका या ठिकाणी असू शकतो, कारण पुढील त्या ठिकाणी 15 दिवसांसाठी मोठ्या प्रमाणात पाऊस काळ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही जर या अंदाजावर मोठी कामे करणार असाल तर परत एकदा तुम्ही हवामान विभागाच्या अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा अंदाज घ्या आणि मग शेती पिकाची कामे करा, कारण अंदाज असतो। त्यामुळे यामध्ये बदल सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या पावसाबद्दल अपडेट पाहण्यासाठी
आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.